तो वल्गॅरिटी आणि फालतू कंटेंट आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलला जाऊन ती काय काय बोलायची. ते समय रैनाचा शो तुम्ही पाहिला असेल, तो अडकला. आता काल काहीतरी परत आलंय वाटतं ते पोरगं आणि स्वतःला स्टँडअप कॉमेडियन, देशातला सगळ्यात मोठा स्टँडअप कॉमेडियन, म्हणजे त्याच्यासारखी कॉमेडी जगात कोण करूच शकत नाही असं त्याला वाटतंय. पण आपल्या गावागावात महाराष्ट्रातल्या तुमच्या आजूबाजूचे मित्र, अरे काय ह्युमर आहे आपल्या काही मुलांचा, फक्त आपण येत नाही समोर म्हणून. मी आत्ता गौरवची व्हिडिओ पाहत होतो, तुम्हाला माहिती असेल गौरव आपला, गौरव याची. अरे काय अप्रतिम मुलगा आहे हा, काय अप्रतिम. म्हणजे मी जे सगळ्या व्हिडिओ बघतो, काय त्याचं ते यमक जुळवणं असो, खतरनाक खतर हे असले समय रैना तो 100 खाऊन टाकेल, 100. हे समय रैना बिना हे पी आर एजन्सीच्या नावावरती मोठी झालेली लोक, आणि हिंदीमध्ये असल्यामुळं काय होतं, हिंदीचा ऑडियन्स फार मोठा आहे. त्याच्यामुळे ही सगळी जेनझिन झेंडू जनरेशन सगळे यांच्या मागे लागते. पण आपल्या मराठी जी पोरं आहेत ना, किंवा आपल्या मराठी लोकांचा जो ह्युमर आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम. हे समय रैना बिनाला नाहक मोठे करतायत. चुकीची गोष्ट आहे. जे चूक आहे ते चूक आहे. काही त्याला वल्गॅरिटी फालतू गोष्टी त्या ह्याच्यामध्ये बोलत बसतात. इतक्या घाणेरड्या की ऐकू नये, ऐकू नये. काय खरंच मुलांवरती परिणाम होतोय. आणि काल ते येऊन सांगते काय उखडायची ते उखडा. म्हणजे त्याला असं वाटतंय की माझ्यासोबत जो झाला तो अन्याय झाला. माझ्यासोबत जे घडलं ते अत्यंत चुकीचं झालं. बरोबरच झालं.